त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्यानं पाडा। सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार। विजय शिवतारेंनी अजित पवार यांच्या विरुद्ध दंड थोपटला। पवार घराण्याच्या विरोधात पडणारी मते घ्यायला शिवतारे निवडणुकीच्या रिंगणात उतरले। शिवतारेंच्या रडारवर विशेषतः अजित पवार आहेत। पण असं का? अजित पवारांनी विजय शिवतारेंना खरंच ठरवून पाडलं होतं का? काय झालं होतं 2019च्या पुरंदर विधानसभेच्या निवडणुकीत आणि काय आहे विजय शिवतारे आणि अजित पवार वादाचा इतिहास, हेच या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी प्रसाद आणि तुम्ही पाहतात साम टीव्ही। विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातल्या वादाची बीजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत रोवली गेली आहेत। 2019च्या लोकसभेत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते। मतदारसंघ होता मावळ मतदारसंघ तसा राष्ट्रवादीचा सुरक्षित मतदारसंघ। मावळच्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं चांगलंच वर्चस्व आहे, पण या मतदारसंघात शिवसेनेचीही तितकीच ताकद। याच मतदारसंघातून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते। पार्थ पवारांच्या विरोधात शिवसेनेचे श्रीरंग बारणे मैदानात होते। निवडणूक चुरशीची होणार होती, पण या निवडणुकीचं श्रीरंग बारणेंनी वारच फिरवलं। स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा मुद्दा या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला। त्यातल्या त्यात स्थानिक उमेदवार डावलून अजित पवारांच्या सुपुत्राला उमेदवारी मिळाली, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचेही अनेक पदाधिकारी नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं। श्रीरंग बारणेंनी नेमकं हेच टायमिंग हेरलं आणि त्यांच्या बाजूने विजय शिवतारेंची एंट्री झाली। विजय शिवतारेंनी पार्थ पवारांविरोधात जीवाचं रान करून प्रचार केला। विजय शिवतारेंचा नेमका हाच प्रचार पाहून अजित पवारांनी विजय शिवतारेंना खुलं आव्हान दिलं। विजय शिवतारे तर काय पोपटासारखा मिठू बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या गप बसा। याचं तर उर नुसतं भरून आलंय, त्याला काय करून काय नाही। तो आता 2019ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे आणि आपण पण सगळे त्या ठिकाणी बघू। पण अखेर श्रीरंग बारणेंच्या प्रयत्नाला आणि विजय शिवतारेंच्या प्रचाराला यश आलं आणि पवार घराण्यातून पहिल्यांदाच पार्थ पवारांच्या रूपाने पराभव झाला। बारणेंनी तब्बल 2,56,000 मतांनी पार्थ पवारांचा पराभव केला। अजित पवार आणि पवार घराण्यासाठी हा मोठा धक्का होता। इथूनच पवार आणि शिवतारे वादाला तोंड फुटलं। या वादाचा पहिला टप्पा विजय शिवतारेंनी जिंकला होता। आता वेळ होती अजित पवारांनी दिलेलं ओपन चॅलेंज पूर्ण करायची। लोकसभेच्या निवडणुकांनंतर राज्यात लगेचच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या। 2 वेळा निवडून आलेले जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यावेळी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होते। त्यांच्यासाठी जिंकणं तसं कठीणही नव्हतं, फक्त अजित पवारांचं आव्हान हीच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी अडचण होती। पुरंदर मतदारसंघातून विजय शिवतारे युतीचे उमेदवार ठरले। शिवतारेंविरोधात आघाडीने संजय काका जगताप यांना उमेदवारी दिली। अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाने संजय काका जगताप यांना चांगलीच ताकद दिली। पहिल्यांदाच तळागाळातले आघाडीचे कार्यकर्ते एक दिलाने एकत्र आले। जोरदार प्रचार सुरू झाला। लढाई अटीतटीची होण्याची चिन्ह दिसत होती। निकाल आला आणि निकाल आल्यावर अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण सलग 2 वेळा निवडून आलेले विजय शिवतारे या निवडणुकीत पराभूत झाले होते। तब्बल 31,000पेक्षा जास्त मतांनी शिवतारेंचा पराभव झाला होता। अर्थातच अजित पवारांनी भर सभेत दिलेलं चॅलेंज पूर्ण करून दाखवलं होतं। विजय शिवतारे आणि अजित पवार संघर्षाचा हा दुसरा टप्पा
अजित पवारांनी जिंकला होता। आता पुन्हा एकदा आपल्या पराभवाचा वचपा काढायला विजय शिवतारेंनी कंबर कसली आहे। यावेळी विजय शिवतारेंनी थेट पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे बारामतीतच दंड थोपटलेत। यावेळी शिवतारे कुणी दुसऱ्याचा प्रचार करणार नाहीयेत, तर स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत। त्यामुळे गेल्या वेळी पार्थ पवारांना अडचण ठरणारे शिवतारे यावेळी सुनेत्रा पवारांनाही अडचण ठरतील का? अजित पवार विरुद्ध विजय शिवतारे या लढाईचा तिसरा आणि निर्णायक टप्पा कोण जिंकणार हे कमेंट करून नक्की कळवा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।